त्याच्यानंतर थोडंसं आपण चिकन टाकणार आहोत. साठी मडकं बनवलेलं ते आतमध्ये ठेवलेलं आहे आणि हे हप्ता आपण गवत पेटवणार आहोत. चला तर मित्रांनो, आज आपण आलो आहे अलिबाग येथे, अलिबागमधील कोपर या गावी. आणि आज कोपर या गावी आम्ही यांच्याकडे आलो. ते गणेश ठाकूर यांच्या घरी आणि पोपटी पार्टीसाठी त्यांच्याच शेतातील शेंगा आपण शोधतात. बघा, हे सगळेजण असं शेंगा शोधण्याच्या कामात व्यस्त आहेत. हां, ही आयत्या वेळी ठरलेली पार्टी आहे. असं काय पोपटी पार्टी 31ला वगैरे करतात, पण आमची ही अचानक ठरलेली पार्टी आहे. त्यामुळे आम्ही आज शेंगा शोधणार आहेत ह्याच्यावर. आणि ह्या त्यांच्या स्वतःच्या शेतातील शेंगा द्या असा त्यांनी मांडव बनवलेला आहे. म्हणजे मांडवासाठी सुद्धा त्यांनी जास्त हे केलेलं नाही. बघा, ह्या इथे काट्या वगैरे, काय लोक काट्या वगैरे बांधून मांडव घालतात, पण त्यांनी खरोखरच कमी खर्चात होईल असं बनवलेलं आहे. इथे धागे आहेत ह्याचे आणि त्याला सपोर्ट म्हणून त्यांनी तारा टाकलेला आहे. असं सगळा मोठा मांडव बनवलेला आहे. आता तुम्हाला सगळा दिसणार नाही, पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आहे. पण असा त्यांनी मांडव घालून हे सगळं असं शेंगांचं बनवलेलं आहे मांडव. आणि ह्यातल्या काही शेंगा काढून आपण आज पोपटी पार्टी बनवणार आहेत. तर ही आमची तयारी चालू आहे मित्रांनो. पुढची तयारी आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला दाखवू. बरं, आम्ही ज्या पोपटी पार्टीसाठी चिकन वापरणार आहोत ते चिकन अस्सल गावरान कोंबड्यांचं वापरणार आहोत. तर ती गावरान कोंबडी ज्यांच्याकडे आम्ही आलो आहेत त्यांचा स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय आहे. गावरान कोंबड्यांचा असली गावरान कोंबडी त्यांची स्वतःची पोल्ट्री फार्म आहे. जवळपास 13 ते 15 वर्ष झालेले आहेत त्यांना पोल्ट्री सुरू करून. आणि ही छोटी पिल्लं आहेत आणि मोठी जी कोंबडी झाली असेल ती दुसऱ्या पार्टमध्ये आहे. ही छोटी पिल्लं आहे, ती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हा, यातीलच एक कोंबडा, गावरान कोंबडा आम्ही या पोपटी पार्टीसाठी घेणार आहोत. अशी आहे या गणेश ठाकूर यांची पोल्ट्री. अचानक पोपटी पार्टी ठरल्यामुळे जे मडकं होतं ते अचानकच मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल हे बाहेरून असं आहे, तर ते मडकातून चांगलं आहे. ह्याच्यावर अनेक पोपटी पार्ट्या झालेल्या आहेत. अचानक पोपटी पार्टी ठरल्यामुळे जेवढं साहित्य उपलब्ध आहे तेवढ्या साहित्यात आम्ही समाधान मानणार आहोत. ह्या मडक्याला सुद्धा भरपूर अनुभव आहे. ह्या मडक्यात अनेक पोपटी पार्ट्या झालेल्या आहेत. पुढे म्हणतात ग्रामीण भाषेत. तर हे आधी टाकलेलं आहे आपण आतमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि शेंगा टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं आपण चिकन टाकणार आहोत. ह्याच्यात अजून काही वस्तू असतात, पण अचानक ठरल्यामुळे आमच्याकडे तेवढ्या वस्तू उपलब्ध झालेल्या नाहीत. हळूहळू आता हे सगळं एकावर एक असं लावण्याचं सुरुवात झालेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. परत त्या भांबरडांचा पालाचा एक थर लावायचा आहे. आपण हा जो भांबरडाचा पाला टाकतो तर ह्याचा जो वास असतो त्या वासामुळे अजून त्याला चव येते. आणि हे नैसर्गिक आपण पाला वापरणार आहे, त्याच्यामुळे अजून चांगले टेस्ट येणार त्याला. त्याच्यामुळे हा पूर्वपरंपरागत हाच पाला वापरत आलेला आहे. कारण हा पाला वापरल्यामुळे त्याला चांगली टेस्ट येते. आणि पोपटी करण्यासाठी हाच पाला वापरला जातो. ह्या व्यतिरिक्त दुसरा पाला वापरत नाहीत. हा आमच्या काकांचा अनुभव आहे आणि काका हक्काने सांगताय की हाच पाला सगळेजण वापरतात. ह्या पाल्या व्यतिरिक्त पोपटी पार्टीसाठी दुसरा पाला वापरत नाही. हा पाला वापरल्यामुळे जे काय आपण आतमध्ये जे टाकतो साहित्य त्याला चांगली चव येते. आता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जे काय वस्तू होतं ते वापरून आम्ही हे मडक्याचं तोंड असं पाला भरून बंद करतो. कारण हा पाला का भरतोय, काय आपण आतमध्ये ठेवलं ते बाहेर येऊ नये, बाहेर मडक्यातून बाहेर पडू नये म्हणून. आणि आता ह्याला थोड्या वेळाने बाजूने जाळ करणार आहोत. आणि हा जाळ करताना आपण मोजून 35 ते 40 मिनिटं आपण जाळ करायचा, जेणेकरून आपले वस्तू व्यवस्थित अशा शिजतील. ते आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू.
चार अशा प्रकारे पोपटी पार्टीच्या मडक्याभोवती जाळ करण्यासाठी हे असे आम्ही लाकडं लावून घेत आहोत आणि साईडने नंतर गवत लावणार आहोत, म्हणजे जेणेकरून आतमध्ये त्याला चांगलं वास मिळेल. असं त्याला साईडने गवत लावायचं आहे, म्हणजे जाळ चांगला होण्यासाठी साईडने मस्तपैकी असं गवत लावून घ्यायचं. आता आपण हा आतमध्ये ह्याच्यात जे आपण पोपटी पार्टीसाठी मडकं बनवलं ते आतमध्ये ठेवलेलं आहे आणि हे आता आपण गवत पेटवणार आहोत. आणि ही पोपटी पार्टी शॉर्टकट आणि ही आपली पोपटी पार्टी आहे, हे अलिबागमधील कोपर या गावी चालू आहे. पण असं हा जाळ करत थोड्या वेळाने असं जाळ करत 35 ते 40 मिनटं जाळ करत राहत आहे, थोडं गवत टाकून. थोडं गवत टाकायचं असं. पण थोडं गवत टाकत आपण 35 ते 40 मिनटं असं जाळ करायचं आहे. एकदमच जाळ करून चालणार नाही, कारण ते जे काय आपण आतमध्ये टाकलेलं आहे ते एकदम करपून जाईल, म्हणून जास्त जाळ करायचं नाही. थोडं असं जाळ करत 40-45 मिनटं आपण ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पुढचा भाग 40 मिनटानंतर बघू. हे आमची प्रक्रिया अशी चालू राहणार आहे 40 मिनटापर्यंत. थोड्या वेळानं आपण आतमध्ये काय होतं ते पाहूया. अशा प्रकारे आम्ही या झाडाखाली जाळ केला आहे. किती सुंदर दिसतंय झाडाचं, पण हे रात्रीच्या अंधारात आणि ह्या जाळाच्या प्रकाशात किती सुंदर वातावरण दिसतंय बघा. आपण 45 मिनिटानंतर त्यातलं वरती जे काय भांबरूट टाकलं होतं ते काढलेलं म्हणून, आणि आता आपण ते ओततोय सगळं. अशा प्रकारे आपण टेस्ट करून राजापूर गावावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर गावानं घनसोली इथे नवी मुंबईत आलो होतो, तिकडून अलिबाग येथे आलो आणि अलिबागमध्ये गणेश अशा प्रकारे आम्ही यांच्या घरी अचानक भयानक गावावरून आता आम्ही सगळे घनसोली इथे मुंबईत आलो होतो, तिकडून अलिबाग येथे आलो. व्हिडिओ आवडला गणेश ठाकूर यांच्या घरी ही आज अचानक भयानक ठरलेली पोपटी पार्टी आता आम्ही सगळे मिळून फस्त करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.